आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल श्रीकृष्णांची अगदी प्रिय अशी खीर बनवणार आहोत। ती म्हणजे मखाणा आणि तांदळापासून खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। खूप कमी वस्तू याला बनवायला लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कशी जास्त क्रीमी बनते ते टिप मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे। सो नमस्कार सर्वांना, वेलकम आवर चॅनल पूनम समथिंग न्यू। चला करूया स्टार्ट बनवायला। पहा, इथे मी एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चम्मच साजूक तूप टाकलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला मखाणे जे आहेत ते रोस्ट करून घ्यायचे आहेत। मखाणे थोडे नरम असतात, त्यामुळे असे घीमध्ये म्हणजे तुपामध्ये थोडे रोस्ट केले की ते छान हार्ड आणि क्रिस्प असे बनतात। त्याच्यामुळे हे पहा, एक वाटीभर मी असे मखाणे घेतलेले आहेत। बरं, आता मखाण्यांची क्वांटिटी जी आहे ती तुम्हाला खीर किती बनवायची आहे त्याच्यावर पण डिपेंड करते बरं का। तर पहा, मी ते 3-4 माणसांसाठी जेवढी लागेल तेवढी खीर बनवते, मग त्या अंदाजाने तुम्ही मखाणे कमी जास्त करू शकता। लो फ्लेमवर आपल्याला मखाण्यांना रोस्ट करायचं आहे। मखाण्यांच्या सोबतच आपण याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत। तर ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला जे हवे ते तुम्ही घेऊ शकता। तर मी इथे घेतलेले आहेत 5-6 बदाम आणि 5-6 काजू। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही ॲड करू शकता किंवा स्किपही करू शकता। तर छान असं रोस्ट करून घ्यायचं आहे लो फ्लेमवर अगदी 1 मिनिटासाठी। हलका यांचा कलर चेंज झाला, डाग बसायला लागले आपल्या म्हणजे काजूवर वगैरे की आपण काढून घ्यायचे, यांना जास्त रोस्ट नाही करायचं। तर असे काढून घ्यायचे आहेत। काढून झाल्यानंतर आपण ह्याच कढईमध्ये आता तांदूळ टाकायचे आहेत। तर मी इथे अर्धी वाटी म्हणजेच अगदी 2 ते 3 चम्मचच तांदूळ घेतलेले आहेत। आणि हे तांदूळ जे आहेत ते बासमती आहेत, वासाचे तांदूळ जे असतात ते आहेत। ही म्हणजे चिपचिपे तांदूळ असतात, म्हणजे भात केला तरी चिटकतो पहा, तर ते तांदूळ आहे। त्याच्याने काय होतं ना, खीर जी आहे ना ती एकदम क्रीमी बनते, म्हणून मी हे तांदूळ घेतलेले आहेत। तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। आणि 2 ते 3 चम्मच अगदी घ्यायचे आहेत, कारण की जेव्हा आपण खीरमध्ये टाकतो, ह्याला बारीक करणार आहे आपण, तर खीरमध्ये जेव्हा टाकू याची खीर बनवू तर ती खूप घट्ट बनते। त्यामुळे 2 ते 3 चम्मच फार म्हणजे पुरेसे होईल, अगदी 4 लोकांसाठी 5 लोकांसाठी सुद्धा। तर पहा, ह्याला सुद्धा आपण 1 मिनिट रोस्ट करून घ्यायचं आणि लगेचच काढायचं आहे। तर आता आपण काय करायचं आहे, मखाणे आणि ड्रायफ्रूट जे आपण रोस्ट केले होते त्यांचे मी असे 2 पार्ट्स बनवते। एक आहे त्याच्यात ड्रायफ्रूट्स आणि थोडे मखाणे, अर्धे मखाणे घेतलेत आणि अर्धे मखाणे जे आहेत ते आपल्याला असे साबूतच ठेवायचे आहेत, ते नंतर आपण खिरीमध्ये यूज करणार आहोत। तर पहा, आता मखाणा आणि जे ड्रायफ्रूट्स होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते काढून घेते, कारण यांना बारीक करायचं आहे आपल्याला। सोबतच याच्यामध्ये आपण तांदूळ जे रोस्ट केले होते ते सुद्धा टाकणार आहोत। पहा, इथे मी हे जे मखाणे आहेत ते उरलेले ठेवलेले आहेत, ते खिरीमध्ये भरून टाकायचे। तर हे पहा, आता तांदूळ याच्यामध्ये टाकून घेतले। सोबतच मी याच्यामध्ये वेलची टाकणार आहे। तुमच्याकडे जर म्हणजे वेलची पूड असेल, वरून टाकणार असाल तर काही हरकत नाही, पण मी अशा पद्धतीने ह्याच्यातच वेलची टाकते, म्हणजे व्यवस्थित बारीकही होईल आणि टेस्टही छान लागेल। तर त्याचं वेलचीचं जे वरचं कवर आहे ते सर्वांना माहीतच असेल, ते आपण चहामध्ये यूज करतो, म्हणजे फेकायचं नाही। जे न्यू आहे, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, तर हे जे वरचं कवर असतं, वेलची आपण आतून काढून घेतल्यानंतर वरचं ग्रीन कलरचं, ते आपण चहापुडीमध्ये ठेवायचं आणि चहा बनवताना चहात टाकायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर उतरतो। तर पहा, अशा पद्धतीने मी 3 ते 4 वेलची घेतलेली आहेत। हे कवर पहा मी काढून ठेवले, यांना मी आता चहापुडीमध्ये ठेवेन आणि ह्याला मिक्सरला म्हणजे आपल्याला मिक्सर करून घ्यायचा आहे। पावडर कशी बनवायची आता, तर पावडर जास्त पण अशी म्हणजे पीठ नाही बनवायचं, रवा कसा असतो तसं ठेवायचं, म्हणजे खीर जी आहे अशी रवाळ मस्त लागते, है ना। क्रीमी पण लागणार आणि रवाळ पण लागणार। क्रीमी कशी, तर आपण हे जे मखाणे टाकले ना, मी तुम्हाला म्हणलं टिप्स सांगणार, तर मखाणे अशा पद्धतीने बारीक केल्यामुळे ह्याच्यामध्ये मस्त क्रीमीचा एक टेक्स्चर येतो, म्हणजे आपल्या खिरीमध्ये, ठीक आहे। त्यामुळे आपण हे एकत्र अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे। पहा, रव्यासारखं झालेलं आहे, जास्त पावडर नाही मी बनवलेली, ठीक आहे। तर हे अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे। आता पहा, मी इथे एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये आपण टाकणार आहोत दूध। तर इथे साधारण अर्धा लिटर दूध मी घेतलेलं आहे आणि अर्धा लिटर दुधामध्ये
मी इथे 1 पेलाभर पाणी टाकणार आहे. तर पाणी का, तर तांदूळ जो आपण टाकलेला आहे ना त्याला व्यवस्थित शिजण्यासाठी, ते दुधातही शिजेल. तुम्हाला जर पाणी नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप करू शकता, पण मी टाकलेलं आहे. सोबतच तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर ॲड करू शकता. तर मी त्या अर्धी वाटी टाकलेली आहे साखर. छान असं मिक्स करून घ्यायचं. दुधाला उकळी, दूध आपलं गरम झालं की त्यामध्ये मखाने टाकायचे. पहा, रोस्ट केल्यामुळे आपले जे मखाने आहेत एकदम हार्ड असे मस्त बनतात, नाहीतर मग ते एकदम असे नरम असतात. तर ते मखाने आपण ह्याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत दुधामध्ये. त्याच्यानंतर आपण तांदूळ आणि मखाण्याची जी पावडर केली होती ती सुद्धा टाकून घ्यायची आहे. पण लक्षात असू द्या, दुधाला जेव्हा उकळी यायला सुरू होईल तेव्हाच आपल्याला हे सगळं टाकायचं आहे. आणि जेव्हा आपण हे टाकू त्यावेळेस एका हाताने आपल्याला दुधाला हलवतही राहायचं आहे. त्यामुळे काय होतं, गुठळ्या होत नाहीत. तर असं टाकलं तरी काही गुठळ्या नाही होणार, पण रिस्क नको म्हणून आपण एका हाताने हलवत राहायचं आणि एका हाताने टाकायचं. त्याचसोबत मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तुमच्या चॉईसनी तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता, कमी जास्तही करू शकता. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लो फ्लेमवर आपल्या खिरीला जे आहे शिजू द्यायचं आहे. आणि खीर जर तुम्हाला नंतर घट्ट वाटली तर तुम्ही थोडं दूधही ॲड करू शकता. 7 ते 8 मिनिटं आपल्याला शिजवायची. तर श्रावण महिना चालू आहे, तर मला तर फार प्रसन्न वाटतंय. एकदम शुद्ध असं, नॉनव्हेज नाही, काही नाही, फक्त पूजा अर्चना, बाहेर एकदम ग्रीनरी, हिरवं हिरवं, फार छान वाटतंय. आणि ह्या महिन्यात किती सण आहेत पहा. नागपंचमी येऊन गेली, आता कृष्ण जन्माष्टमी आहे, त्याच्यानंतर रक्षाबंधन आहे. म्हणजे इतकं छान वाटतंय, भक्तिमय मला तर अगदी वातावरण वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर हा महिना फारच जास्त आवडतो. रिमझिमशी पाऊस, थंडगार वारा, हिरवळ, सण आणि पूजा अर्चना, नॉनव्हेज खायचं नाही आणि आठवणही येत नाही. तर चला, आपली पहा खीर अशी क्रीमी मस्त रवाळ अशी बनलेली आहे. खूप छान खीर बनते. श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी आपण ही खीर बनवलेली आहे. श्रीकृष्णांना आवडते म्हणून त्यांचा प्रिय पदार्थ. तर तुम्हीही बनवा, नैवेद्य दाखवा आणि ही खीर टेस्ट केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.